नाणेफेकीचा कॉल इथं मात्र जर पाहिला पण आई गावदेव नांदब बी टीमच्या बाजून गेले आणि प्रथम सांगितले की आम्ही शतक्षण करणार आहे. टीमचे कॅप्टन दिनकर सेलर आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही तर टॉस बॉक्समध्ये होते टॉस करताना आणि सांगितले की यावर्षीचं प्रदर्शन जर पाहिलं आपण तर चांगलं प्रदर्शन या टीमचं पाहतोय आपण. पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज पाहतोय आपण गणेश शेलार आमचे खास परम मित्र निकटवर्तीय. जेव्हा जेव्हा नांदगावचा विचार येतो खास मी अजून उल्लेख करेन गाव चांगलं आहे भली 2-3 टीम असेल पण मला सर्व संघ सारखे आहेत. यस पाहतोय की आपण कालच एक सी टीम सुद्धा खेळले दादा म्हणून मला वाटलं की या सामन्याला सुरुवात होताना पाहतोय खऱ्या अर्थाने या सागर शेलार हे माझे खास मित्र आणि त्यांनीच खऱ्या हाताने मला नांदगाव दाखवलंय आणि त्यानंतर गणेश दादा नो डाऊट सामन्याला सुरुवात होताना यस बरोबर पाहतोय की आपण 10 वाजून 35 मिनिटांनी पहिल्या चेंडूची हाताळणी होते. गणेश शेलारचा पहिला बॉलवरती कट करण्याचा प्रयत्न होता. चिनवन बॅटचा संपर्क पाहायला मिळाला नाही आणि बाकीचं काम पूर्ण करतोय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण मनोज शेलार खूप डॅशिंग अंदाज नांदब गावाचा पाहतोय. नेहमी जर या टीम सोबत खंबीरपणे उभे राहणारे विकेट किपर बॅटर म्हणजे जी ओळख आहे मनोज शेलार. पॉइंटला जर पाहिला आपण एक शतक पाहतोय आपण दिनकर टीमचे कॅप्टन. एक्स्ट्रा कव्हरला जर पाहिला आपण सर्कलच्या आतमध्ये प्रमोद आणि त्यानंतर मात्र लॉंग ऑफ बाउंड्रीवर एक शतक पवन उभा आहे तिथे. मात्र यावेळेस कडचा फटका चांगला शोधून काढलाय. गॅप चेंडू बघता 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 सीमा रेषा पार 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 आला या बॉलवरती हा चौकार. हरेशी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण अंगद इलेक्ट्रिकल्स 11 बांधणेपाडा टीमची चांगली सुरुवात. दुसऱ्या बॉलवरती आलाय चौकार. थोडा खराब चेंडू होता जागा होती कट केला खाली क्षेत्रामध्ये सफल झाला. युगचा फटका फटका फटला का पाहायचंय खाली क्षेत्र आहे अतिशय वेगा चेंडू बॅकवर्ड स्कोरकडे पण नॅनू यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि त्यापूर्वी मात्र आकाश याला दुसरी धावेपासून रोखू शकणार नाहीये आणि टीमची धावसंख्या आता मात्र पाहतोय पुढे सरकताना ती मात्र बिनबाद 6. चांगला आक्रमण स्वीकारले आता मात्र बॅटर आकाशाने आकाशांचा आकाशी फटका पाहायला मिळाला होता बॅकवर्ड स्कोरलेगकडे आणि तोपर्यंत पोहोचू शकला नाही. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला फील्ड केल्या गेलं आणि 2 धावा सहज कंप्लीट होताना पाहतोय आपण. गणेश राऊंड द विकेट मारा करतोय. अनुभवी आणि डॅशिंग बॅटर खेळाडू सफल झालाय. चांगला बॉल अपील केलं पण ती अपील फेटाळून लावताना पाहतोय आपण. त्यापूर्वी मात्र चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. थाय पॅडला चेंडू ब्रश झाला होता. लेगबाईच्या स्वरूपात एक इशारा येतोय पंचच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 7. पंकज पिंगळे यांच्याकडून षटकाराची हॅट्रिकला 1000 रुपये लावण्यात आलेले आहे. आकाशसाठी आकाशी फटके खेळावे लागेल. टीमला सुद्धा फायदा आणि आपला बँक अकाउंटमध्ये 1000 रुपये जमा होतील. पुढचा बॉल या बॉलवरती चांगला फटका सजवलाय हवेत आहे पण अनुमान चुकीचा आणि फक्त आणि फक्त या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट करता येईल बॅटर आकाशला. आकाश व्यक्तिगत जर पाहिले आपण धावसंख्यावर पोहोचतोय तो 7 आणि टीमची धावसंख्या जर पाहिली आपण बिनबाद 8. चांगली सुरुवात अंगद इलेक्ट्रिकल्स 11 बांधणेपाडा टीमची. घरपोच सेवा पाहतोय आपण. आमचे काही खेळाडूचं आगमन. तुषार लेट आहे लेकिन ग्रेट ठरेल काय पाहायचंय. चांगला बॉल हा पाहतोय आपण. बघता बघता पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 8 धावा धावफलकावर आहेत. यानंतर चला श्रावणी स्पोर्ट मांजरली टीमचा संगणक आणि मानिवली पाडा टीमचा कर्णधार आपण टॉस साठी सज्ज राहायचे. ज्या टीमचा कॅप्टन उशिरा येईल त्या टीमला मात्र पॅनल केल्या जाईल. श्रावणी स्पोर्ट मांजरली जर म्हणलं तर नो डाऊट मांजरली गावाचे एक खूप चांगला व्यक्तिमत्व सुभाष दादा यांचा संघ पाहतोय आपण आणि त्याच्या पोरीच्या नावाने हा संघ इथं मात्र खेळताना पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने योगराज बाबा यांनी आम्हाला माहिती दिली की सुभाष दादा यांचं खऱ्या अर्थानं कल्याण टेनिस क्रिकेट ग्रामीणला उच्च कोटीवर नेण्याचं जो कोणी काम केलं असेल तो म्हणजे श्रावणी स्पोर्ट मांजरली टीमचे सर्वेसर्वा सुभाष दादा यांच्या माध्यमातून निश्चित. तुषार आ गए कल कॉलेज में थे आज मैदान पे रहेंगे. लवेश नावात लव आहे आणि नावाप्रमाणे
कामगिरी होणार आहे का? पण पहिल्या षटकाचा खेळ जर पाहिला पण तर थोडस निश्चितच चांगली बॉलिंग अटॅक पहिला विकेट जरी प्राप्त केला नसेल पण धावा रोखून ठेवलाय ज्ञानेश्वर. पहिला चेंडूवर चांगला प्रहार पाहायला मिळालाय. ऑन द राईटचा फटका आहे. स्वीपर कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय त्या दरम्यान मात्र 2 रन्स एका क्षणी पंचांनी मला वाटलं की आकाशाकडे बोट केलं नाही, हात वरती केला आणि सुरक्षित पोहोचले पॉपिंग क्रीज मध्ये. 2 धावांनी टीमची धावसंख्या 10. गोलंदाज ज्ञानेश्वर म्हणजे डॅनी. कोण विसरू शकणार डॅनीला? डर लगताय उनसे डॅनीचे. चांगला बॉल होता, अतिशय अप्रतिम. काय कमालीचा ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकल्या गेलं आणि दिनकर यांनी सांगितलं की आमचा हुकमे एक्का जो आहे ज्ञानेश्वर आहे. रायझिंग स्टार ऑफ समालोचक नांदप गावाचा एक बुलंद आवाज. आता मात्र मला टेन्शन नाहीये. प्रत्येक वर्षी जर निमंत्रण मिळालं तर ज्ञानेश्वर माझ्या सोबतच असेल. पण आज मात्र निश्चित मैदानाची आतमध्ये आहेत. चांगला बॉलनी वापसी करतोय गोलंदाज ज्ञानेश्वर शिंगोले. अजून एक चांगला चेंडू होता, खोलवर जड मध्ये चेंडू टाकला गेला होता ब्लॉक होल मध्ये. स्वतःला बचावच्या पद्धतीने फक्त चेंडूला टर्न केले ऑनसाइड कडे. एक सिंगल इथे मात्र बॅटर कंप्लीट करते हरेश. आकाश कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 11. बिनबाद धीमी आणि संत सुरुवात अंगद इलेक्ट्रिकल्स 11 बांधणेपाडा टीमच्या माध्यमातून. जर आपल्याला इलेक्ट्रिकल सामान हवं असेल तर अंगद इलेक्ट्रिकल्सच्या दुकानामध्ये जायचंय आणि आपण इलेक्ट्रिकलच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत. आणि इथं मात्र फुकटात ऍड पण सुद्धा करतोय आपण. क्लास फटका आहे, वाह. कॉपी बुक स्टाईल हा फटका खेळलाय. कडक आहे बाई, कडक. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार 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 आलाय. या बॉलवरती हा चौकार. अतिशय प्रतिम. रिप्ले मध्ये जेवढ्या वेळेस पाहावं तेवढ्या वेळेस पाहणं वाटतोय हा फटका ज्या प्रकारे फटका खेळला. कट करण्याचा प्रयत्न होता. टप्प्याचा चेंडू पाहतोय, खांद्याचा वापर केला या बॉलवरती. आपटी दिली होती आणि चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण माजी उपसरपंच आणि शेलार नांदप गावाचा एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर आणि एक युवा माजी उपसरपंच गणेश दादा शेलार विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. मिड ऑनला उभा आहे क्षेत्ररक्षक जर पाहिला आपण. आणि इथं मात्र उपटी घालण्याचा प्रयत्न होता या फटक्यावर पाहतोय आपण. आणि षटकाची समाप्ती पाहतोय आपण. दोन षटकीच्या समाप्तीने जर पाहिला आपण सर्व काही मजेत आहेत पण रवी शिला यांच्या चेहऱ्यावर बिलकुल हास्य नाही आहे. बॉलरला फटके पडतात पण चटके मात्र रवीला लागतात कारण की गावाचा क्रिकेट पाहण्यासाठी तो आलाय खास. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पहिली धावफलकावर 15. 7.50 सरासरी, एक मामूली सरासरी आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. धीमी आणि संत सुरुवात. विकेटला फारसं महत्व नसते, धावा येणं गरजेचं आहे. आणि इथून आता मात्र आक्रमण करेल काय? कंटिन्यू गोलंदाजी करण्यासाठी आपल्या कोट्यातला शेवटचा षटक घेऊन आलाय गणेश शेलार. यानंतर श्रावणी स्पोर्ट मांजरली टीमचा कुठलाही खेळाडू किंवा संगणक आला असेल तर आपण व्यासपीठावर यायचंय. आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण मानवली पाटा टीमचा संगणक, कारण की आज फायनल दिवस या स्पर्धेचा पाहतोय आणि आपल्याला सहकार्य करणं गरजेचं आहे. काल काय बढिया खेळाचं प्रदर्शन केलंय वाहुली बी टीमनी, अतिशय अप्रतिम. त्यानंतर पहिल्या दिवसामध्ये जर विचार केला आपण 2 दिवसामध्ये अंतिम फेरीत पोहोचलेला संघ राया हा संघ होता. याच पात्र कडक ऑन ड्राईव्हचा फटका आहे. प्लेसमेंट ठीक नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिड विकेट बाउंड्री लाईनवर. राजू यांच्या माध्यमातून एकाच ऍक्शननी तो मात्र थ्रो करतोय. आज मात्र आकाश अनफिट असल्यामुळे मैदानावर नाहीये आणि याच पात्र अजून एक कडक प्रहार पाहतोय. थांबवू शकणार नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चिरून गेलंय. बाउंड्री लाईनला सीमा रेषा पार.
तीन झेल टिपले किंवा इनिंग मध्ये जर तीन झेल टिपले त्यांचे मित्र खास लंगोटी यार म्हणतात ना, दीपेश भगत यांच्याकडून 2,000 रुपये दिला जाईल. या स्पर्धा टर्न केलाय, खाली क्षेत्र नाहीये. परत पाहतोय आपण मिड विकेट कडे. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आकाशला मात्र बाद करणं गरजेचं आहे नांदेड टीम साठी. पाहतोय आपण या दोन धावनी टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 21-21. बरोबर ना, 22 धावा आहेत. सॉरी, चुकीची दुरुस्ती. मागडे षटक आता मात्र हाताळताना पहिल्या 3 बॉलवरती 7 धावा खर्च करतोय गणेश शेलार. विकेट प्राप्त करावं लागेल नांदेड टीमला. राऊंड द विकेट मारा करतोय. चांगला बॉल होता. गिरी चेंडू कुठं ब्रश झाले पाहिजे. पॉइंट कडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते. गलीच्या क्षेत्ररक्षक जाईपर्यंत मात्र संधी निर्माण झाली. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट. लेग बाईच्या स्वरूपात येते एक सिंगल. धावसंख्या पाहतोय आपण 23. अख्खा नांदबगाव आता मात्र युट्यूबला चिपकला असेल, कारण की नांदबगावाची पोरं इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. राऊंड द विकेट गणेश. चांगला बॉल होता, चांगला बॉल पाहतोय आपण. आता मात्र बीट झालंय. बॅटर हरेश मात्र धीमी बॅटिंग करतोय आणि आकाश आक्रमक बॅटिंग करताना पाहतोय. जवळपास 3 बाउंड्री त्याच्यामधून पाहायला मिळाली. हो, यावेळेस पाहता पहिल्या विकेटचा पत्ता. विकेट किपर चुकी नाही करणार आणि पहिला धक्का बसलाय तो अंगद इलेक्ट्रिकल्स 11 बांधणेपाडा टीमला. धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर त्या 23 धावा आणि पहिल्या गडीबाद. छोटासा ब्रेक, ऐकूया आपण मधुर संगीत. सकाळी उल्लेख केला होता की नांदगावचं म्हटलं वारकरी समुदायाचं गाव आहे आणि त्यामधून एक आमचे वारकरी म्हणजे हरिभक्त परायण आमचे काकाश्री मारुती काका यांचं शुभ आगमन झालंय. आणि वेलकम काका, स्वागत आहे. त्यांचं हाताचं स्वादिष्ट जेवण आपण एकदा खा आणि असं वाटते की परत परत आपल्याला वाटेल की मारुती काकाच्या हाताचं जेवण आम्ही परत करणार. असे चांगले आचार्य पाहतोय आपण. तर गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन पाहतोय आपण. राजूला पाचारण केलंय टीमचे कॅप्टन दिनकर यांनी. चांगली बॉलिंग अटॅक गावदेवी नांदेड टीमची पाहतोय. इथून मात्र अंगद इलेक्ट्रिकल्स 11 टीमला आता मात्र आक्रमण करावं लागेल, कारण की 50 आकडा पार करणं गरजेचं आहे. आकाश मात्र हाय क्वालिटीची बॅटिंगचं प्रदर्शन सध्या तरी विकेटच्या आतमध्ये करतोय. वा भाई वाह, लाजवाब. पहिलाच हा चेंडू धीम्या गतीचा होता. बॅक टू द बॉलर खेळायचा प्रयत्न. स्वतः बॉलर चेंडूला फील करतोय. त्यापूर्वी मात्र एक सिंगल आकाश कंप्लीट करतोय. क्रमांक 3 वर नवीन बॅटर जो गेलाय पाहतोय आपण वैभव, याला मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे. घोडसईचा हा मैदान पाहतोय. त्या मैदानावरती आई गावदेवी चषक नांदबचा हा टुर्नामेंट आणि आजचा दिवस पाहतोय आपण. 4था दिवस म्हणजेच फायनल दिवस पाहतोय. यावेळेस वेगवान हा बॉल होता, पण स्वेर बॉलिंगची हाताळणी पाहायला मिळते. दोन्ही हात समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 25. एक बाद. 4थं षटक प्रगतीपथावर म्हणून एकूण जर विचार केला तर नांदब गावाच्या बॉलरचा बोलबाला राहिलाय आतापर्यंतच्या खेळामध्ये. यावेळेस पाहता फटका चांगला आहे डाऊन द ग्राउंड, सुरेख फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त या बॉलवरती मिळेल एक सिंगल. बांधणेपाडा टीमचं प्रदर्शन आता जरी पाहतो की आपण हवं तसं पाहायला मिळत नाहीये. आकाश यांचा अपवाद जर वगळला, आकाश पण आता मात्र धीमी बॅटिंग करतोय, कारण की तुम्ही जेव्हा एवढे बॉल खेळू शकता, एकही षटकार अजून आला नाही आणि या पण आता मात्र पूर्णपणे शेट झालेले. तर आकाश चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे, पण प्लेसमेंट ठीक नाहीये. डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हलिंग होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान 2 धावा या बॉलवरती आकाश कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती अंगद इलेक्ट्रिकल्स 11 बांधणेपाडा टीमची 28. 4थे षटक राजू शेलार
गोडसे अँड या टोकाकडनं मारा करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फटका चांगला आहे पण मिड विकेट वर थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. उभा होता मिड विकेट बाउंड्री सर्कलच्या आतमध्ये तुषार यांचं थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण, त्याचाच परिणाम एक होती तिथं मात्र दुहेरीमध्ये कन्व्हर्ट करतोय बॅटर आकाश. या 2 धावा. धावसंख्या 30. लवेश मात्र असं वाटते की जखमीवर मीठ टाकण्याचं काम करताना पाहतोय आपण. सबल झाले. अपरकट करण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता तिथं मात्र प्रमोद यांनी. म्हणजेच प्रमोद म्हणजे नांदब गावाचा पमा. वा भाई वा. समोर अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह. चांगला बॉल होता, परत खोदून काढण्याचा प्रयत्न होता ब्लॉक होलमध्ये. वाईड यॉर्कर. हे बघा आता काय म्हणणार याला. डोळे बंद करून थ्रो केला होता आणि स्वतः डोक्यावर ठेवलं होतं त्यांनी. धावसंख्या पाहतो धावपलकावर इथे मात्र निश्चित 4 षटकाची समाप्तीचा इशारा आलाय. 4 षटकाच्या समाप्ती तर फक्त आणि फक्त धावसंख्या 32 धावा. प्रति षटकामागे 8 धावाची सरासरी पार केलेली आहे. हा नंबरचे षटक. आता मात्र शेवटचा षटक येईल. पवन. हा पवन गोरसीचा नाही आहे पण नांदब गावाचा पवन शेलार आहे. चला, श्रावणी स्पोर्ट मांजरी टीमच्या संगणकाचं जर आगमन झालं असेल, विनंती अशी रिक्वेस्ट असेल आपल्याला की आपण लगेच यायचंय. प्रतिस्पर्धी मानवली पाडा टीमचा संगणक, दोन्ही टीमला विनंती की आपण लगेच यायचंय टॉस करण्यासाठी. ज्या टीमचा संगणक उशिरा येईल त्या टीमला मात्र पॅनलाइज केले जाईल. हे आवर्जून सांगतोय आम्ही. यासाठी आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. मांजरली जर टीमचा विजय क्लास सुभादाचा संघ खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट कल्याणला ज्यांनी उच्च कोटीवर नेण्याचं काम केलं असे सुभाष दादा. वेगवान चेंडू पण लाईन चुकीची होती. योगराज बाबा आमच्याकडे वळतील, इशारा करतील वाईडचा. आणि बाबा नाव कोण ठेवलं तर अर्जुन संघ सुनील पवारनी. सुरुवात बॉलर पद्धत आपण खराब करतोय. पवनचा पुढचा बॉल. या बॉलवरती कट करण्याचा प्रयत्न. परफेक्ट टायमिंग नाहीये इथं मात्र क्षेत्ररक्षकाला बीट नाही करणारा बॉल. आणि त्या दरम्यान पाहतोय की आपण 2 धावा कंप्लीट करतोय. बॅटर टीमची धावसंख्या पुढे सरकते ती धावसंख्या 35. कोण नो बॉलचा इशारा की मात्र 1 शॉट. यस, 1 शॉट म्हणजे एकच धाव मिळणार. साई कांबेरे साहेबांचं शुभ आगमन होताना पाहतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावर यायचे साहेब आपण. आपला खूप लाखमोलाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने मिळतोय. असे आमचे लाडके प्रमुख मान्यवर साई दादांचं शुभ आगमन होताना आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होताना पवन. 6 बॉल वेगात होता पण टप्पा पडल्यानंतर चेंडू अजून बाहेर वळतोय. अतिरिक्त बॉल टाकावा लागेल. स्वतःची एनर्जी या बॉलवरती खतम करतोय बॉलर पवन. टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 35. 35 धावा. वेलकम, सुस्वागतम पाहतोय पण डॅशिंग अंदाज साहेबांचा नेहमीच असतो असे साई दादा यांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. दादा आपलं आई गावदेवी चषक 2026च्या माध्यमातून संपूर्ण टीमच्या माध्यमातून स्वागत आहे. दांडी 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 गुल. परफेक्ट वाईड यॉर्कर.
व्यासपीठावर ज्या व्यक्तिमत्वाचं शुभ आगमन झालेलं आहे पाहतोय आपण आणि काय धून वाजवली डीजे मास्टरने. खऱ्या अर्थाने मुंबई विभाग जर म्हटलं तर आगरी कोळीचाच हा मुंबई विभाग आहे. काहीशे राजकारणी खूप काही बोलतात, पण मी जेव्हा जेव्हा कॉमेंट्री करतो तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने ही मुंबई कोणाची आहे तर ती आगरी कोळी बांधवाची आहे. महागडं षटक, लांबलचे षटक आता त्यांना पवडणं पाहतोय आपण व्यासपीठावर. साई कांबेरे दादांत काहीच मिनिटापूर्वी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण शब्दांनी करूया स्वागत. गोलंदाज पावण, चांगला बॉल बॅक टू द बॉलर हवेत होता. इथं मात्र धोकादायक ठरतोय का पाहायचंय, पण अतिशय वेगात एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट होताना पाहतोय. असं वाटते की ज्या प्रकारे ऍक्शन होती टेटिस उभा होता का असं भास झालाय मला योगराज बाबा यांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकते ती 36. अंतिम षटक प्रगतीपथावर लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे संगणक मला वाटते की श्रावणी स्पोर्ट मांजरली टीमच्या कॅप्टनचं आगमन झालेलं आहे. मानुलीपटा टीमचा संगणक आपल्याला शेवटचे 2 मिनिटं आहेत. यावेळेस पाहता पुलचा फटका चांगला आहे. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. चेंडू फरार 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 बॅकवर्ड स्कोरिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. या बॉलवरती चौकार. आता मात्र पाहतोय का सन्मानजनक स्थितीकडे जाताना अंगद इलेक्ट्रिकल्स 11 बांधणेपाडा टीम. पहिल्या 3 षटकामध्ये धीमी सुरुवात. यावेळेस पाहता कडक आहे. केडी के कडक 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 आलाय हुकचा फटका. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. वा भाई वा. वन मॅन आर्मीचा रोल अदा करताना आकाश 36 वर बॅटिंग करतोय. का जबरदस्त बॅटिंग, त्यामध्ये चौकार आणि षटकाराचा समावेश सुद्धा आहे. पुढचा बॉल, या बॉलला परत एकदा हा प्रहार, पण इथं मात्र जिथं 2 धावा कंप्लीट करेल बॅटर आकाश आणि फक्त 2 धावा या बॉलवरती. शेवटच्या बॉलवर पाहतोय आपण विकेटचं पतन. आकाश मात्र शेवटी बाद होते धावचीच्या स्वरूपात. अशा तऱ्हेनं 5 षटकाची समाप्ती. धावसंख्या धावपलकर पाहतोय आपण 48 आणि 49 धावचं आव्हान उभं केलंय आई गावदेव नांद बी टीमच्या विरुद्ध. पाहतोय आपण अंगद इलेक्ट्रिकल्स 11 बांधणेपाडा टीमनी. व्यासपीठावर आमचे खूप मोठे व्यक्तिमत्व साई कांबेरे सरांचं काहीच वेळेपूर्वी आगमन झालेलं आहे आणि व्यासपीठावर सामन्याचा आनंद घेताना दादा आपल्या मनासाठी हा फायनल दिवस आहे आणि पहिला सामना आयोजक संघ खेळताना आपण पाहतोय. यस कल्याण ग्रामीणचा एक मास्टर माइंड बॅटर म्हणून ज्याचा ओळख मुकेश गायकर या महान खेळाडूचं आगमन झालेलं आहे. आणि मुकेश गायकर दादांना विनंतीशील की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. जेव्हा जेव्हा मुकेश गायकर बॅटिंग करते मला लय आवडते त्याची बॅटिंग. या मुकेश दादा. व्हीआयपी डॅश कव्हरेज करायचे. ज्या प्रकारे आपण पाहतोय की आपण काहीच वेळेपूर्वी ज्या व्यक्तिमत्वाचं आगमन झालं होतं, आगरी समाजाचा हिरो म्हणून आमच्या डीजे मास्टरने ते गाणं सुनावलं होतं. असे आमचे एक विख्यात व्यक्तिमत्व साई कांबेरे सरांचा आपण येतोची स्वागत सन्मान करणार आहोत. मारुती काका यांच्या शोभा असते आणि हा सन्मान स्वीकारताना साई दादा यांना आपण पाहतोय. मायाची शाल, रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं मोमेंटो म्हणून स्वीकारताना पाहतोय. आणि मुकेश गायकर दादा आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय.
कल्याण विभागातला खऱ्या अर्थानं जर विचारला मुकेश गायकरचं एक मोठं नाव आहे. नावाप्रमाणे तो कामगिरी करतोय. असे एक उत्कृष्ट बॅटर मुकेश गायकर आपण या व्यासपीठावर. मानिवली पाडा टीमचा कर्णधार मानिवली टीमचा संगणक शेवटचा 1 मिनिट आपल्यासाठी की टॉस. यस आमचे मुकेश गायकर दादा आलेले आहेत. यस ओके. तर जे आव्हान पाहतोय आपण 5 षटकामध्ये 49 धावांचं आव्हान आहे. जवळपास 10 धावाची सरासरी पार करावी लागेल. सामन्याला सुरुवात होताना जगदीश सर इशारा करत आहेत. 49 धावांचं आव्हान उभं केलंय. आई गावदेवी नांदप टीम समोर. आकाश एकाएकी लढला, चांगली बॅटिंग केली, 38 धावाची एक चांगली खेळी साकारली. धीरज येतोय पहिले षटक टाकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट गणेश शेलारसाठी. पहिल्याच बॉलवरती मोठा धमाका करण्याचा प्रयत्न होता. एकली चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. छान सुरुवात करतोय गोलंदाज धीरज. सुरेख सुरुवात बॉलर धीरजच्या माध्यमातून पाहतोय आणि गणेश शेलारला मात्र एक धमाका करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. एक पाहतोय आपण मिड विकेट, दुसरा पाहतोय आपण लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवर. त्यानंतर सर्कलच्या आतमध्ये सर्व खेळाडू. पुढचा बॉल परत एकदा या बॉलवरती त्याच प्रकारे हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डोळे बंद करून शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. अतिशय छान सुरुवात धीरजच्या माध्यमातून पाहतोय आपण.
धीरज चांगला मारा करताना पाहतोय दूर आणि त्या टोकाकडनं. यास पाता फटका चांगला आहे की फसलाय फटका आणि इथं मात्र ये क्या कर दिया, ये क्या कर दिया. पाहतोय की तिथं जो प्रेक्षक आहे त्यांनी सांगायचं की काय चौकार आहे का. यस, जीवनदान मिळालंय इथं मात्र बॅटरला आणि प्रेक्षक होतं त्यांनी सुद्धा डोक्यावर ठेवलंय. हे काय केलं मित्रा तुम्ही. जिथं विकेट तिथं मात्र 1 2 का 4 पाहायला मिळालंय. चांगला बॉल होता, चांगला फटका खेळता आला नाही. जो बॉल टाकला तो जाळ मध्ये फसवला होता गणेश शेलार याला. अजून एक धमाका, हा जाईल जाईल जाईल, चाललंय चाललंय चाललंय, गेला षटकार. तीन पुलचा फटका पाहिला आपण मिड विकेटच्या वरतून ठोकलाय षटकार. आता मात्र 10 का दम दाखवताना 2 बॉलवरची गणेश शेलारचं जीवनदान मिळालं. त्यानंतर काय परफेक्ट फटका खेळलाय. चेंडू बॅटच्या बरोबर मिडल झालाय आणि त्या मिडल झाल्याचा स्वीट आवाज षटकार. अजून एक हा फटका पाहतोय, डाऊन द ग्राउंड पाहतोय, फटका फटलाय. यावेळेस पाहता चुकी होणार नाहीये आणि परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला बॅटर होतोय बाद गावदेवी स्पोर्ट नांदेड टीमचा गणेश शेलार. यस, मानवली पाडा टीमचं सुद्धा आगमन झालेलं आहे. टॉस करून घेऊया आपण चालू सामन्यामध्ये आणि जिथे आमचे शेट जातील टॉस करण्यासाठी. बालू टॉस करून घ्यायचे फक्त आपल्याला, कारण की मॅच सुरू आहे. चांगला बॉल होता, अतिशय सुरेख बॉलनी मात्र चांगल्या षटकाची तर मात्र समाप्तीचा इशारा आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या जर पहिले आपण जी सरासरी पाहिजे तर हर्षद पाहतोय की ती सरासरी पूर्ण केलेली आहे. 1-10 टॉस होताना पाहतोय आपण दोन्ही टीमच्या माध्यमातून. श्रावणी स्पोर्ट मांजरली जर म्हटलं सुभादादाचा संघ आणि मानवली पाडा अशी फाईट मुकेश गायकर मला वाटते टीम मध्ये निश्चित खेळताना पाहायला मिळेल. दरम्यान आमचे अजून एक प्रमुख लाडके मान्यवरांचं शुभ आगमन होताना व्यासपीठावर पाहतोय आपण. आदरणीय प्रवीण मगर साहेबांचं शुभ आगमन झालंय व्यासपीठावर. दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निश्चित गणेश दादा यांचे निकटवर्तीय लंगोटी यार म्हटलं तर वागोट ठरणार नाहीये, म्हणजे परम मित्र आणि गणेश दादावर प्रेम दाखवण्यासाठी स्वतः व्यासपीठावरती आलेत. दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. मानवलीपाडा टीमकडे गेलाय आणि प्रथम सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. आणि हा मैदान उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित आमचे आदरणीय प्रवीण मगर साहेबांचा खूप सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल गणेश शेलार दादा आणि ऑल गावाच्या माध्यमातून दादा मी आपलं मनस्वी आभार व्यक्त करतोय. या मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा. तुमचं असं सहकार्य नेहमीच मिळो, कारण की आजकाल पाहतो की ग्रामीण भागामध्ये जास्त मैदानं नाही आहेत, त्यासाठी प्रॅक्टिसला सुद्धा जागा नसते आणि अशा ग्रामीण गावामध्ये क्वचित आपल्याला क्रीडांगण पाहायला मिळते आणि क्रीडांगण उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रवीण दादा मी तुमचा परत मनस्वी आभार व्यक्त करतोय आई गावदेवी नांदेड टीमच्या माध्यमातून. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. चांगला सामना रंगणार आहे, यात कुठली शंका नाही आहे. दोन चांगले तुल्यबल्य संघ पाहतोय आपण.
या बॉलवरती मात्र टर्न करण्याचा प्रयत्न होता. निश्चित सुरुवात अतिशय अप्रतिम करतोय बॉलर क्रमांक 2चे षटक हाताळताना अनिकेत नावाचा हा बॉलर. बॅटर पाहतोय आपण मनोज शेलार. मोठे मोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे, पण अशा परिस्थितीमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करेल, कारण की पहिल्या षटकामध्ये 10 धावा, इथून मात्र आक्रमण करावं लागेल. पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे. अनिकेतचा पुढचा बॉल धीम्या गतीचा हा शॉर्ट पिच चेंडूचा मारा होता. अतिशय दिमागाचा वापर करताना या ओव्हरमध्ये सुद्धा बॉलर बॅटिंग करतोय. दोन बॉलवरती फक्त 2 मोठे फटके आले, त्यानंतर मात्र धारदार बॉलिंग अटॅक पाहतोय आपण अंगद इलेक्ट्रिकल्स 11 बादनेपाडा टीमच्या बॉलरच्या माध्यमातून. आज जे संघ खेळणार सर्व संघांना विनंती असेल की आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. यानंतर श्रावणी स्पोर्ट मांजरली म्हणजे सुभाष दादाचा संघ मानिवली पाडा या टीमच्या विरुद्ध प्रथम बॅटिंग करेल. यश पात्रा पुलचा फटका हवेत आहे, फटका फटलाय आणि आता मात्र एका हाताचा झेल ड्रॉप. एक सिंगल या बॉलवरती या चुकीची बॅटिंग पाहतोय आपण मनुष्य यांच्याकडून, कारण की ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि हा दबावाचा षटक आहे, पण इथून मात्र दबाव झोकारून चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. धावसंख्या 11. बाला खूप चांगलं योगदान देताना पाहतोय सध्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हर्षद, बाला आणि बालू होजा सुरू. बॉलर अनिकेत चांगला मारा करतोय, तिकट मारा पाहतोय. बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावल्या गेलेलं आहे, फाईन लेग, आणि हा बॉल मात्र डाव्या स्टिकच्या बाहेर परत टाकावं लागेल. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सकते आता मात्र 12. दिमी आणि संत सुरुवात काय षटक हाताळतोय कमालीचा आतापर्यंत विचारला, पण 3 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च करतोय, अतिरिक्त बॉल टाकतोय, अतिरिक्त धाव मिळते. मानिवली पाडा टीमचं प्रदर्शन कसं असेल या गटातून पाहतोय आपण. एक मोठं नाव आहे KS जोदानी मानिवली म्हणजे अध्यक्ष महोदय साहेबांचा संघ. यास पाता फटका क्लास आहे, खाली क्षेत्र निवडलंय, स्वीपर कव्हर कडे चेंडू सरकताना परफेक्ट टायमिंग नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि या बॉलवरती बॅटर पाहतोय आपण राजू खाता उघडतोय स्वतःच. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 14 धावा. अजून इथून मात्र मला वाटते की 35 धावेची आवश्यकता आहे, सोपं नाहीये. दुसरं षटक प्रगती पथावर आहे, बॅटिंग चांगलं करणं गरजेचं आहे. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं आपण नॅनू एक चांगला ऑलराऊंडर आहे, सुरक्षित ठेवलंय या खेळाडूला पाहतोय आपण. कल्पेश यावेळेस पाहतोय की चेंडू गलीकडे ट्रॅव्हलिंग झाला, गेली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. बॅटिंग कडे थोडंसं अवघड जातोय बॅटरला. बाईकच्या स्वरूपात, लेग बाईकच्या स्वरूपात हा सिग्नल मिळतोय पंचाकडून. धावसंख्या 15. नेक्स्ट मॅच श्रावणी स्पोर्ट मांजरली विपक्ष मानिवली पाडा. टॉस विन द बाय मानिवली पाडा. चूज टू फर्स्ट बॉल. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मानिवली पाडा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातला विजेता संघ आणि त्या सामन्यातला विजेता संघ तो तिसरा सामना असेल. या बॉलवरती मात्र चुकीचा फटका, बॅक टू द बॉलर, सॉफ्ट डिसमिसल. आता मात्र विकेट क्रमांक 2 पतन अडचणीत सापडलाय गावदेवी नांदप संघ. छोटासा ब्रेक, जाऊया डीजेकडे. डी कॅडी कॅडी मारतो काय, केडी 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 कडक कडक कडक, हे पाहायचंय आपल्याला. ज्या प्रकारे नाव आहे कल्पेश क्रमांक 4 वर पूर्णपणे दबाव टाकला गेलाय. षटकामध्ये काय मारा पाहायला मिळतोय गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून. धावसंख्या जर पहिली फक्त आणि फक्त धावपलकर धाव त्या 15. अजून संघर्ष करावा लागेल गावदेवी नांदप टीमला, कारण की 49 धावचं आव्हान मोठं नाही पाच षटकामध्ये. आणि अंगद इलेक्ट्रिकल्स 11 बांदेपाडा टीमच्या बॉलरनी दबाव टाकलाय बॅटिंग साइडवर.
खूप छान सामना पाहायला मिळेल. पुढचा सामना श्रावणी स्पोर्ट मांजरली विपक्ष पाहतोय आपण मानवली पाडा. फुल टॉस फटका. वा 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 कॅडी याचा झकास. राजूच्या बॅटमधून आलाय झकास षटकार. धन्यवाद. अर्थाने कल्याण ग्रामीण क्रिकेटचा उच्च कोटी नेण्याचं काम कोणी केलंय ते म्हणजे श्रावणी स्पोर्ट मांजरली टीमचे सर्व आदरणीय शोभादादा गायकर यांच्या माध्यमातून आणि या असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. दादा आपण जर आला असेल तर मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अजून एक धमाका. हा पण जाईल 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 गेलाय मिडविकेटच्या वरतून षटकार. दे दना जेंटलमॅन काय कडक बॅटिंग करतोय. दोन अप्रतिम हाय क्वालिटीचे फटके पाहायला मिळाले. पहिला होता स्कोरलेकडे, दुसरा होता मेडिकेटच्या वरतून, तिसरा येईल काय लागोपाठ तिसऱ्या बॉलचे तिसरा षटकार राजूच्या बॅटमधून पाहायला मिळेल काय. चांगली बॅटिंग राजू करतोय. खराब चेंडू लगातार तिसरा आलाय. अजून एक धमाका पाहिलाय. ब्लास्ट झाला या बॉलवरती. हा बॉल देऊन जाईल षटकार. किती धावेची आवश्यकता आहे? 16 धावेची आवश्यकता आहे. 15 बॉल 16 समीकरण पूर्ण उलट केले. राजू नावाचा बॅटरने राजू बन गया जेंटलमॅन. आपल्या टीमसाठी जेंटलमॅन सारखी परिस्थिती पाहतोय आपण. अजून एका फुल टॉस होता. याच पात्र हा फटका पाहतोय ऑन रेंजच्या स्वरूपात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट केले राजू. व्यक्तिगत जर पाहिलं आपण चांगली बॅटिंग करतोय. 3 चेंडूवर 3 सलग षटकार मारल्यानंतर एक सिंगल कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 34. मागणं षटक कमिंग सून. याच निश्चित कमिंग सून एक मोठी टुर्नामेंट आपण पाहणार आहोत. तब्बल 51,000 सह ही टुर्नामेंट असेल. कल्याण ग्रामीण संगलक आई एकविरा चषक 2026 भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहणार आहोत. याच मैदानावर 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान तो चषक रंगेल. निश्चित द्या कोणाला एंट्री करायची असेल तर आपण संपर्क साधू शकता. जतीन शेलार यांनी प्रेम दाखवलंय. कल्पेश यांच्यावर सलग 2 जर षटकार मारले तर 1,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. डावखोरा बॅटर कल्पेश सज्ज होतोय पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. याच पात्रात चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवलाय. सीमा रेषा पार आला या कणकणीत चौकार. आपल्याला संपर्क साधायचा असेल आई एकविरा ट्रॉफीमध्ये खेळायसाठी तर निश्चित अनिकेत धुमाल, यश गायकर, मयूर सागर आणि उदय यांच्याकडे आपण संपर्क साधू शकता. धावसंख्या 38. 38 धावा पाहतोय धावफलकावर. एक सोप्या विजयाकडे 11 धावेची आवश्यकता आहे. येणारे 12 बॉल 11चं सोपं समीकरण उडलंय गावदेवी क्रिकेट
संघ नांदब बी टीमच्या समोर. खडतर आव्हान होतं 2 षटकानंतर चांगली बॉलिंग. 300 षटकामध्ये प्रहार राजू बणग्या जेंटलमॅनच्या बॅटिंगमुळे आता मात्र सोप्या विजयाकडे वाटचाल करताना नांदब संघ पाहतोय आपण. गोलंदाजीमध्ये गोलंदाज मयूर सज्ज होतोय. याच ओव्हर्स मध्ये सामना फिनिश करेल काय राजू. चांगला बॉल होता. टप्पा पहिल्यांदा थोडासा आतमध्ये येणारा चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बीट झालाय. 11 बॉल 11 धावीची आवश्यकता आहे. सामना निश्चित रंगतदार स्थितीकडे बॉलर घेऊन जाईल काय. एखादा 2 विकेट जर या षटकामध्ये प्राप्त केला तर सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतोय. पण राजू ज्या प्रकारे बॅटिंग करतोय असं वाटतं की सामना लगेच फिनिश करेल आणि आक्रमण त्याने स्वीकारले. सामना संपल्यानंतर लगेच मानवलीपाडा टीमने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल चांगला बॉल बॅट चिकट आणि मोक्याच्या शेवटी विकेट प्राप्त केलाय. डावखुरा गोलंदाज तो म्हणजे मयूरने विकेट प्राप्त केलंय. समीकरण सोपं आहे पण विकेट प्राप्त झालंय. आता मात्र बॉल उडले ते 10 आणि 11 धावेची आवश्यकता असेल आई गावदेवी नांदब बी टीमला सामना जिंकण्यासाठी. माझे मित्र सागर सेलर यांनी ऑल दी बेस्ट सांगितले टीमला. पाहतोय आपण युट्यूबला मॅच बघत असेल. चांगला क्रिकेट तेजस असो पिंट्या असो त्यानंतर सागर असो एक चांगले क्रिकेटर निश्चित नांदब गावाचे पाहतोय आपण. दहा चेंडू 11चं समीकरण. नवीन बॅटर विका खेळपट्टीवर आहे. अजून ज्ञानेश्वर सुरक्षित आहेत म्हणजे समीकरण अजून सोपं आहे. इथं मात्र नांदब टीमसाठी चांगला बॉलर युवा बॉलर पाहतोय आपण. मारा करतोय मयूर चुकतोय रनअप मध्ये. व्यासपीठावर पाहतोय आपण ज्यांनी हा मैदान उपलब्ध करून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला असे प्रवीण दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. याच पात्र ड्राईव्ह केलंय. पाहता पण गॅप शोधून काढलंय. 2 धावा तिथे मात्र कंप्लीट केल्या जाईल आणि दिमागाचा वापर केलाय विका यांनी. पहिल्या बॉलवरती हा चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. 2 धावांनी खातं उघडतोय विका आपलं आणि टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 40. 9 धावीची आवश्यकता आहे. राजू बाद झालाय चांगले बॅटिंग करून खेळण्यासाठी. आता मात्र बॅटर पाहतोय आपण विकास सज्ज होतोय. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण कल्पेश आहे. त्यांनी सुद्धा एक चांगला शॉट खेळून चौकार वसूल केला होता. डाऊन द ग्राउंडचा फटका होता. क्रिकेटच्या पटलावरचा सर्वात सुरक्षित फटका खेळला होता सरळ बॅटने. आणि इथं मात्र सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. गली क्षेत्राकडे चेंडूला फील्ड केल्या जाते. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर. लेग बाईज आहे की बाईज आहे सर. बाईज यस. यस ठीक आहे ओके. आपण पण बोलू शकत नाहीये कारण की एक राष्ट्रीय पक्ष आहे त्याबद्दल बोलणं उचित नसते आणि एवढे मोठे व्यक्तिमत्व नाही आपण दादा. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण आणि योगराज बाबा आणि माझं नातं लगेच जुळलेलं आहे. तिसरी मुलाखत आहे पण ग्रेट आहे. या दादा भिवंडीमध्ये पण तुमचं आमचं स्वागत करूया एक दिवस. सज्ज होताना गोलंदाज चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. छोट्या बॅटचा वापर केला होता आणि इथं मात्र जिथं एक पण कावळीना मयूरचं कौतुक करावं लागेल हर्षद दादा. ज्या प्रकारे आपण पाहतोय बॉलिंग अटॅक करतोय. आता मात्र जर विचार केला समीकरण थोडंसं कठीण होईल का. ज्या प्रकारे बॉलिंग करतोय किती पाहिजेत 7 मध्ये 7. समीकरण सोपं आहे म्हणून तर विका हा एकदम मनसोक्तपणे शांत दिमागात बॅटिंग करतोय. आक्रमण आहे त्याच्यावर पण आवश्यकता नाहीये.
चुकीचे फटके घेऊन चुकीची विकेट फेकण्यास टीमला दबावाखाली आणणं हे त्याच्या डोक्यात कधी नसतोय. परिस्थितीचा आढावा घेऊन बॅटिंग करणारा विका इज द ग्रेट बॅटर या टीमचा पाहतोय आपण. कोलमॅन मयूर शेवटचा बॉल हाताळतोय. क्रमांक 4चं षटक प्रगती पथावर. सोपं समीकरण. हा बॉलवरती बघा ड्राईव्ह केलंय. खऱ्या अर्थाने छोट्या बॅटचा एकदा परत वापर केलाय. अधुऱ्या मनाने फटका खेळला होता आणि त्यानंतर मात्र एक सिंगल कंप्लीट स्ट्राईक इथं मात्र स्वतःकडे ठेवणार आणि षटकाची मला वाटतं की समाप्तीचा इशारा येतोय. 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय धावफलकावर 43. इथून मात्र फक्त आणि फक्त सामना जिंकण्यासाठी 6 बॉलवरती 6 धावेचा आव्हान आहे. छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे. ऐकूया आपण मधुर संगीत. तर समीकरण सोपं आहे. शेवटचे षटक टाकण्यासाठी बॉलर पाहतोय आपण. सूरज आलाय समोर. खेळण्यासाठी बॅटर पाहतोय आपण आणि या बॉल संधी होती सामना फिनिश करण्याची. क्षेत्ररक्षक नाहीये आणि अतिशय वेगात या बॉल वरती 2 नाही तर 3 पण धाव कंप्लीट होईल. 3 धावेची आवश्यकता आहे. पाहतोय आपण आता मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय एका सोपं समीकरण. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल या धावा आल्या 3. कल्पेश विनिंग फटका मारेल का या बॉलवरती. मानवली पाटा टीमने लगेच सामना संपला तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. याच पाता टर्न केले. परत पाहतोय आपण कल्पेशच्या बॅटमधून एक सिंगल. इथे मात्र कंप्लीट आहे. परत एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि याच बरोबर सामना आलाय तो बरोबरीत. गावदेवी नांदप्पा बी टीमचा एक चांगला विजय इथं मात्र सुनिश्चित झालाय. पण ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. त्यासाठी तुम्हाला एक धाव कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि याचबरोबर सामना जिंकलाय तो पहिला म्हणजे इथं पाहतोय आपण गावदेव नांदप टीमचं करूया कौतुक. हार्डलक अंगद इलेक्ट्रिकल्स 11 बांधणेपाडा टीमचं प्रदर्शन या हंगामातली पहिलीच स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये अपयश आलंय. पण एका पराभवाने आपण खचून जाऊ नका. बांधणे टीमच्या सर्व खेळाडूंना की आपण जोमाने सराव करा. चांगला उच्च कोटीचा प्रयत्न करा. निश्चित तुमचा विजय निश्चितच चांगला संघ पाहतोय आपण. तर याचबरोबर प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय ज्याने अप्रतिम बॅटिंग करून संघाला विजय मिळवून दिला. तो दुसरा कोणी नाही, तो ठरलाय राजू बन गया जेंटलमॅन. राजू बन गया जेंटलमॅन. या राजू आपण